नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या शौर्य करिअर अकॅडमी वरून मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गुरुपडे आपल्या समोर काही महत्त्वपूर्ण प्रश्नांचा आढावा घेणार आहोत आणि ते प्रश्न कोणते असणार आहेत चला तर आपण पाहूयात। आजचा पहिला प्रश्न मित्रांनो काय आहे तो बघा। ज्या प्रश्नामध्ये कुठल्या बाबीचा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी आपण थोड्याशा जाणून घेऊयात। लक्ष द्या। आता इथे काय म्हटलं आहे की बीमा सुगम हे एक पोर्टल आहे आणि हे जे पोर्टल आहे हे पोर्टल कोणत्या संस्थेने सुरू केलेलं आहे ते सांगायचंय तुम्हाला। तर हे जे पोर्टल आहे हे पोर्टल चालू केलेलं आहे मित्रांनो IRDAI या संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। ज्या संस्थेचा जो काय फुल फॉर्म आहे तो या पद्धतीचा होईल बघा। काय आहे तर ज्याला आपण इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया या पद्धतीने आपण असं म्हणू शकतो। आणि या संस्थेचं महत्त्वाचं काय काम आहे ते एकदा मी सांगतो। ही संस्था वेगवेगळ्या प्रकारचे जे काय विमा आहेत किंवा त्याला आपण विमा म्हणतो तर विमा उपलब्ध करून देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून होतं। तर कोणत्या विमा उपलब्ध करून दिल्या जातात? ही जी संस्था आहे मित्रांनो ही संस्था या संस्थेचं मुख्यालय कुठे आहे तर या संस्थेचं मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी। मुख्यालय कुठे आहे बघा, मुख्यालय हैदराबाद या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। आणि ही संस्था आता कोणत्या स्वरूपाचे विमा उपलब्ध करून देणार आहे तर यामध्ये प्रामुख्याने जीवन विमा उपलब्ध करून देणार आहे। जीवन विमा उपलब्ध करून देणार आहे। त्यानंतर परत पुढे आरोग्य विमा उपलब्ध करून देणार आहे, ठीक आहे। त्यानंतर प्रवास विमा उपलब्ध करून देणार आहे। मालमत्ता विमा उपलब्ध करून देणार आहे। आणि त्याचबरोबर इथे आपल्याला तर महत्त्वपूर्ण जे काही विमे आहेत हे विमे या संस्थेच्या अंतर्गत उपलब्ध होणार। म्हणजे थोडक्यात सर्व विमा या पोर्टलच्या अंतर्गत उपलब्ध झाला तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या होतील, लोकांना त्रास होणार नाहीये विम्याच्या बाबतीमध्ये, म्हणून अशा पद्धतीने हे पोर्टल चालू करण्यात आलेलं आहे, ती एक लक्षात राहू द्या। आता त्यानंतर बघा दुसरा क्वेश्चन काय आहे तो एकदा समजून घ्या बघा। भारतातील पहिली फ्लॅश चार्ज इलेक्ट्रिक बस जी आहे ही इलेक्ट्रिक बस कुठे चालू होणार आहे, कोणत्या शहरामध्ये चालू होणार आहे तर भारतामध्ये प्रथमच महाराष्ट्रामध्ये सुरू होणारी ही बस आहे। आणि ही बस एक्झॅक्ट कुठे चालू होणार आहे मित्रांनो तर ही जी बस आहे ही बस चालू होणार आहे महाराष्ट्रातील नागपूर या शहरामध्ये, जे आपलं उपराजधानीचं ठिकाण आहे। आणि 135 सीटर ही बस असणार आहे, खूप मोठी बस असणार आहे आणि प्लस ही AC बस असणार आहे मित्रांनो, ओके। हे पण लक्षात राहू द्या। त्यानंतर आपण नंतरचा प्रश्न पाहूयात बघा। तिसरा प्रश्न, देशातील पहिले राज्य डिजिटल शिक्षण पोर्टल। आता लक्षात राहू द्या की देशातलं पहिलं म्हटलं की खूप महत्त्वाचं ठरतं आणि हे पोर्टल आहे आणि ज्या पोर्टलचं नाव महान्यायदीप असं आहे। आणि जे पोर्टल शिक्षणाच्या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल, शिक्षण क्षेत्राशी निगडित असलेलं हे पोर्टल आहे। आणि त्यानंतर बघा हे जे पोर्टल आहे हे पोर्टल भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्याने सुरू केलं तर भारतामध्ये सर्वात प्रथम सुरू करणारं राज्य हे आपलंच आहे, हे पण लक्षात राहू द्या, ओके। त्यानंतरचा नेक्स्ट आपण प्रश्न पाहूयात। FAO ही एक संस्था आहे, या संस्थेच्या सहकार्याने भारतात ब्ल्यू पोर्ट प्रकल्प कुठे उभा केला जाणार नाही असं विचारलं आहे। तो महाराष्ट्रामध्ये उभा केला जाणार नाहीये मित्रांनो, हे लक्षात राहू द्या, हे आपलं उत्तर होणार आहे। आणि कुठे कुठे उभा केला जाणार आहे बघा, गुजरातमध्ये देखील उभा केला जाणार आहे। गुजरातमध्ये नेमकं कुठे तर चखाऊ या ठिकाणी उभा केला जाणार आहे। दीव
हा केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे देखील काबारा या ठिकाणी उभा केला जाणार आहे. पॉंडिचेरी मधील कराई कल या ठिकाणी उभा केला जाणार आहे. या तिन्ही ठिकाणी हा जो पोर्ट आहे हे पोर्ट उभा केलं जाणार आहे, ज्या पोर्टला तुम्ही ब्ल्यू पोर्ट असं म्हणू शकता. आणि पोर्ट म्हणजे काय असतं तर पोर्ट म्हणजे ज्याला बंदर आपण म्हणतो. आणि या म्हणजे या माध्यमातून एका बंदराचा जो काय वापर आहे तो इथे केला जाणार आहे. ब्ल्यू हा शब्द का आला आहे तर हे मासेमारीच्या संदर्भामध्ये बंदर काम करणार आहे. लक्षात आलं तुम्हाला. कोणत्या व्यवसायाचा जो काय व्याप आहे किंवा विकास आहे मोठ्या प्रमाणावर व्हावा तर तो मासेमारीचा व्हावा, म्हणून हे पोर्टल मोठ्या प्रमाणात विकसित करण्याचा प्रयत्न कुणाकडून केला जाणार आहे तर ही एक संस्था आहे, ज्या संस्थेला तुम्ही FAO असं म्हणू शकता. F स्टँड फॉर, ज्याला आपण फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन म्हणतो. ही एक संस्था आहे फूड अँड ॲग्रिकल्चर. आणि त्याचबरोबर लक्षात ठेवा भारताच्या जे एक म्हणजे मत्स्य मंत्रालय आहे त्या मंत्रालयाच्या माध्यमातून दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हे ब्ल्यू पोर्टल विकसित केलं जाणार आहे. आता कुठे कुठे विकसित केलं जाणार आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. आता त्यानंतर अलीकडे कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये आरोग्य निर्देशांकाने बघा आरोग्य निर्देशांक आहे तो आरोग्य निर्देशांकाने ऐतिहासिक कामगिरी करत 0 मातृ मृत्यू दर साध्य केलेला आहे. तत्पूर्वी हे समजून घ्या की 0 मातृ मृत्यू दर काय असतं, ज्याला आपण 0 मॉर्टॅलिटी, ठीक आहे, मार्टियल मॉर्टॅलिटी असं आपण म्हणतो. त्याचा अर्थ काय होतो 0 मातृ मृत्यू दर म्हणजे मातांचा मृत्यू दर हा 0 झालेलं कोणतं राज्य आहे. याची व्याख्या अशी होते बघा, प्रति 1 लाख, काय व्याख्या होते याची, प्रति 1 लाख बालकांच्या जन्मामागे किती आईंचा किती मातांचा मृत्यू होतो तो दर असतो. आणि कोणत्या ठिकाणी हा दर 0 झालेला आहे तर तो केंद्रशासित प्रदेश आहे मित्रांनो पुदुचेरी असा तो प्रदेश आहे. आणि जो प्रदेश कुणाच्या ताब्यामध्ये होता, कुणाकडून आपण घेतला ते एकदा मला कमेंट करून सांगा. 1961लाच आपण तो ताब्यात घेतला होता, तर तो कुणाच्या ताब्यामध्ये होता अगोदर ते मला एकदा कमेंट करून सांगा. नंतरचा प्रश्न बघा, हुमा कुरोशी नावाची ही एक अभिनेत्री आहे. आणि हुमा कुरोशी ही जी अभिनेत्री आहे मित्रांनो, या अभिनेत्रीला फेस ऑफ एशिया अशा पद्धतीचा एक पुरस्कार कोणत्या चित्रपटामुळे मिळाला आहे ते सांगायचंय तुम्हाला. तर तिचा चित्रपट आहे बयान नावाचा चित्रपट आहे. हा जो बयान नावाचा चित्रपट आहे या चित्रपटामध्ये तिने एका तपासनिकाची भूमिका केली होती. तपासनिक अधिकारी म्हणून भूमिका केलेली. आणि कशाचा तपास करणार होती ती तर एक लैंगिक, ज्याला सेक्सुअल एक केस आहे किंवा त्याला आपण म्हणू बलात्काराची केस होती. आणि त्या केसचा जो काय निकाल लावण्याचं काम आहे हुमा कुरेशी हिच्या माध्यमातून चित्रपटाच्या द्वारे केलं जाणार होतं, तशी तिची भूमिका होती. आणि हा जो बयान चित्रपट आहे हा बयान चित्रपट प्रामुख्याने कुठे मांडण्यात आलेला होता तर बियास बघा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल यामध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला होता. आणि त्यानंतर टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल इथे पण तो प्रदर्शित केला होता, लक्षात ठेवा. आणि या माध्यमातून हा जो पुरस्कार आहे फेस ऑफ एशिया हा एशियातील चित्रपटांना दिला जाणारा तो एक महत्वाचा पुरस्कार आहे, लक्षात राहू द्या. हा देखील महत्वाचा गोष्ट आहे किंवा मुद्दा ठरतो. आणि त्यानंतर बघा आशिया कॅन्डिडेट कप 2025 हा जो आशिया कॅन्डिडेट कप 2025 ची जी काय स्पर्धा आहे ती कुठे आयोजित करण्यात आली किंवा आलेली आहे तर उत्तराखंड यामध्ये करण्यात आलेली आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतरचा पुढचा आपण मुद्दा बघू. आमिर खान हा जो अभिनेता आहे, आमिर खान यांना मकाऊ इंटरनॅशनल कॉमेडी फेस्टिवल 2025 मध्ये
कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे? हा पुरस्कार प्रामुख्याने चीन या देशामध्ये आयोजित केला गेलेला होता आणि चीनमध्येच त्यांना हा पुरस्कार देण्यात आलाय. तर तो पुरस्कार कोणता आहे? तर तो पुरस्कार आहे मित्रांनो मास्टर ह्युमर पुरस्कार आहे. जो पुरस्कार का देण्यात आला? कारण त्याचा जो चित्रपट आहे, पीके चित्रपट असेल, त्यानंतर दंगल चित्रपट असेल, पुढे एक सिक्रेट मिनिस्टर का काहीतरी चित्रपट आहे, तो सिक्रेट नावाचा जो चित्रपट आहे त्याचा, त्यानंतर परत पुढे दंगल झाला, पीके झाला, 3 इडियट्स हा एक पिक्चर आहे. तर अशा पद्धतीचे जे काय त्याचे चित्रपट आहेत, हे या चित्रपटामधल्या भूमिका खूप महत्वपूर्ण होत्या आणि दंगल चित्रपटाने चीनमध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त बिझनेस केलेला तुम्हाला निदर्शनास येईल. म्हणून हा हिरो चीनमध्ये जरा जास्त पॉप्युलर असलेला हिरो आहे, हे पण लक्षात राहू द्या. 2025 मध्ये व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटी जी आहे, या व्हिएतनाम नॅशनल युनिव्हर्सिटी बरोबर एक करार करण्यात आलेला आहे. आयच्या संदर्भामध्ये करार आहे, तो एआयच्या संदर्भामधला करार आहे आणि ज्या कराराला आपण मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग ट्रीटी असं म्हणतो. या करारावरती साईन करणारी भारतीय कुठली संस्था आहे? म्हणजे एक समझोता झालेला आहे, एक करार झालेला आहे आणि हा करार प्रामुख्याने कानपूरची जी काय IIT आहे या संस्थेच्या माध्यमातून हा करार करण्यात आलेला आहे की इंजिनिअरिंग मध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये आपण एआयचं कसं महत्व व्यक्त करू शकतो किंवा त्याचा वापर कसा करू शकतो, याचं एक खूप चांगलं उदाहरण त्यांच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. आता बघा, T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स घेणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरलेला आहे किंवा तो गोलंदाज आहे, तर तो कोण ठरलेला आहे? तो ठरलेला आहे हर्षदीप. बघा, हर्षदीप सिंग हा ठरलेला आहे. ओके, लक्षात राहू द्या. 100 विकेट्स त्याने घेतलेल्या आहेत आणि शेवटची 100वी जी काय विकेट्स आहे ती कोणत्या देशाच्या सामन्याबरोबर किंवा कोणत्या देशाबरोबर सामना चालू होता, तर तो ओमान हा देश होता. ओमान विरुद्ध T20 ची मॅच चालू होते आणि त्या मॅच मध्ये त्याने ती विकेट घेतलेली आहे. अशा पद्धतीचा जो रेकॉर्ड आहे, हा रेकॉर्ड त्याने बनवलेला आहे. एक शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस हा जो आहे, आंतरराष्ट्रीय लाल पांडा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातोय? तर हा प्रामुख्याने 20 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जाणारा दिवस आहे. लाल पांडा हा जो हे आहे, प्राणी आहे, हा नामशेष होत आहे. मग नामशेष होत आहे तर त्याच्याविषयी जी काय जागृती आहे ती निर्माण केली जात आहे. अशा पद्धतीचा हा महत्वाचा निर्णय किंवा हा दिवस साजरा केला जात आहे या दिवशी. म्हणून हे पण महत्वाचं ठरतं. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी गरजेचे आहेत. त्यासाठी सर्वांनी अभ्यास करा आणि स्वतःची काळजी घ्या.